हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, आज मी जाणार आहे अशा मंदिराला भेट देण्यासाठी जे मंदिर दूरवरून अजिबात दिसत नाही. मंदिराला लागून कोणतंही गाव नाही, मंदिरापर्यंत चांगला रस्ताही नाही, जास्त जनसंपर्क पण नाही, जाण्या येण्यासाठी वाहनांची सोय पण नाही. चला तर चलूया असं मंदिर पाहण्यासाठी. हे मंदिर आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोहीपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी आपण शिखर शिंगणापूर, म्हसवड व नातेपुते या ठिकाणाहून जाऊ शकतो. बेलदेव किती लांब आहे? या मंदिराला स्थानिक लोक बेलदेवचे मंदिर असं ओळखतात, परंतु याचं व्याकरणशुद्ध नाव जे आहे ते श्री बिल्वेश्वर महादेव मंदिर असं आहे. सायंकाळची वेळ झालेली आहे. मुलं शाळेतून हसत खेळत आपल्या घराकडे परतत आहेत. सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावर पसरलेली गुलाबी पिवळ्या रंगाचे उधळण पाहून मन अगदी प्रसन्न होत आहे. श्रावण महिन्यामध्ये एक दिवस या ठिकाणाला यात्रेचं स्वरूप येतं. याच दिवशी या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजनही केलेलं असतं. भंडारा बनवण्यासाठी आजूबाजूच्या गावातील स्थानिक लोक, पुरुष, महिला, मुलं हे सर्वजण या ठिकाणी जमा होतात. प्रत्येकजण आपापल्या चुली लावून त्या चुलीवरती पुरणपोळी, भात आमटी, कुरवड्या, भजी अशा प्रकारे पुरणपोळीचा स्वयंपाक करतात व आलेल्या भाविकांना, भक्तांना पोटभर जेवू घालतात. हा कार्यक्रम दिवसभर चालूच असतो व या दिवशी या ठिकाणी प्रचंड गर्दीही झालेली असते. आजूबाजूला शेती असल्यामुळे काही स्थानिक कुटुंब या ठिकाणी कायमस्वरूपास वास्तव्याला असतात. मी माझी गाडी लावून मंदिराच्या दिशेने प्रस्थान केले. उजव्या बाजूला भाविकांसाठी बनवलेली ही विश्रामगृह आहेत. हे आहे मंदिराच्या उत्तरेकडील महाद्वार. महाद्वारातून आत जातात समोर 2 दीपस्तंभ दिसून येतात. पुढे मंदिराच्या अंगणामध्ये 2 नंदी व तुळशी वृंदावन दिसून येते. हर हर महादेव शंभो. मंदिरात प्रवेश करताच सभागृहामध्ये 2 नंदी स्थानापन्न झालेले दिसून येतात. मंदिराच्या आतील दगडी बांधकाम पाहून असा अंदाज करता येतो की हे एक इतिहासकालीन मंदिर असावं. समोर श्री गणपती बाप्पांचे दर्शन घेतले व मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराकडे निघालो. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला नागराज
विराजमान झालेली आहेत. मंदिराच्या आतील बांधकाम हे पूर्णपणे घडीव दगडात केलेलं आहे. शिवाय आतील जे महादेवाची पिंड आहे त्या पिंडीचंही दगडामध्येच कोरीव काम केलेलं आहे. जय श्री हनुमान की जय. मंदिराच्या आवारातील दोन्ही नंदीचे दर्शन घेऊन मी पुढे प्रदक्षिणेसाठी निघालो. मंदिराचा संपूर्ण परिसर गर्द झाडीने वेढलेला आहे. मंदिराच्या मागील बाजूस दगडी बांधकाम केलेली इतिहासकालीन बारव म्हणजेच विहीर दिसून आली. विहिरीतील पाणी एकदम स्वच्छ व पारदर्शक दिसत होते. पाण्याचं प्रतिबिंब खूपच मनमोहक वाटतंय. प्रदक्षिणा पूर्ण करून मी प्रसन्न मनाने पुढील प्रवास सुरू केला. आता पुढील प्रवास म्हणजे मोहीमधील श्री माता महालक्ष्मीच्या दर्शनाचा. चला तर चलूया दर्शनासाठी. मोहीमध्ये प्रवेश करतात डाव्या बाजूला श्री रामकृष्ण मंदिराचं दर्शन झालं. मामा चला मंदिरात.
कधी जत्रा होती? आता नव्हती. आता कुठली? बुधवारी बसवरची आठवडी देवडची हो होतं की मग ते तुम्ही होता हां तेव्हापासून इथंच आहे. आम्ही मला फोन केस काय केला जेवढा चाल तुम्ही कधी हं. मी फोन केला म्हणतात होते. मामांना बरोबर घेऊन मी मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिरात पोचेपर्यंत सायंकाळ झाली होती. गाडी पार्क करून आम्ही मंदिर परिसराच्या उत्तरेकडील भव्य दरवाजातून आत निघालो. मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारावरच 2 द्वारपालकांचं दर्शन झालं. श्री महालक्ष्मी देवी हे मोही गावचं ग्रामदैवत आहे. प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमेला या देवीची भव्य यात्रा भरते. ही यात्रा एकूण 5 दिवस चालते. त्यामध्ये देवीचे आगमन, देवीची पूजा, कुस्तीचा कार्यक्रम, तसेच पालखीचे परतीचा कार्यक्रम, शिवाय त्या यात्रेमध्ये मिळालेली देणगी, त्याचे मोजमाप कार्यक्रम, हे सगळे कार्यक्रम त्या 5 दिवसामध्ये केले जातात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विशेष म्हणजे या गावातील जवळजवळ सर्व लग्नाचे कार्यक्रम या मंदिरातच पार पाडले जातात. लग्नासाठी आलेल्या पाहुणे मंडळींची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते. ही वरकक्षाची बिल्डिंग. या ठिकाणी वराकडील जे पाहुणे मंडळ येतात त्यांची थांबण्याची व्यवस्था केलेली असते. हे आहे भंडारगृह. ही आहे वधू कक्षाची बिल्डिंग.
मंदिराच्या बाजूने गर्द झाडी असल्यामुळे या ठिकाणी सर्व प्रकारच्या पक्ष्यांचा राहण्याचा ठिकाणा आहे. सायंकाळ झाल्यामुळे सर्व पक्षी आपल्या घरट्याकडे परतले आहेत. त्यांचा किलबाडिकता कानाला मधुर वाटतो. असं वाटतं की त्यांनी दिवसभर केलेल्या कामाची ते एकमेकांशी देवाणघेवाण करत आहेत. शिवाय त्यांची आता संध्याकाळी आपापल्या घरट्यामध्ये जाऊन झोपण्याची वेळ झालेली आहे. या ठिकाणी श्री माता महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि पुढे प्रदक्षिणासाठी निघालो. मंदिराच्या आतमध्ये नारळ फोडण्यास सक्त मनाई आहे. नारळ फोडण्यासाठी मंदिराच्या बाहेर एक ठिकाण नेमून दिलेलं आहे. त्याच ठिकाणी नारळ फोडले जातात. इतका प्रशस्त सभामंडप मी आत्तापर्यंत कोणत्याही मंदिरात पाहिलेला नव्हता. या ठिकाणी नारळ फोडले जातात. सायंकाळच्या आरतीची वेळ झाली असून आरती सुरू झालेली आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी पळशी गावच्या हनुमान मंदिरात दर्शनासाठी आलो. ग्रामस्थांनी मंदिराचं भव्य असं बांधकाम केलेलं आहे. मंदिर हे खूपच सुंदर व हवेशीर बांधलेलं आहे. तसेच स्वच्छताही खूपच चांगल्या प्रकारे ठेवण्यात आलेली दिसून येते. या मंदिरामध्ये दरवर्षी श्री हनुमान जयंतीच्या दिवशी यात्रा भरवण्यात येते. या मंदिराच्या गर्भगृहामध्ये श्री बजरंगबली हनुमान यांची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. दररोज सकाळ संध्याकाळी या मंदिरामध्ये पूजापाठ व आरती करण्यात येते. या मंदिराला भेट देण्यासाठी तुम्ही दहिवडीवरून किंवा मसवडवरून एस टी बसेसनी किंवा आपल्या खाजगी वाहनाने येऊ शकता. दोन्ही ठिकाणाहून या गावचे अंतर अंदाजे 17 किलोमीटर आहे. मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पिंडीची व नंदीचीही स्थापना करण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, जेणेकरून मी अशा प्रकारचे चांगले व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.